भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांच्या आरक्षणाच्या जागांवर नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली भरती थांबवण्याची मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती। मात्र या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केलाय। त्यामुळे आज या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी बोलताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील व माजी सैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। माजी सैनिकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 15% जागा राखीव आहेत। 15% राखीव जागांवर साधारण महाराष्ट्रामध्ये जी भरती निघाली त्यामध्ये 19,000 पेक्षा जास्त जागांची भरती होती। त्यामध्ये 61 जागा आता रिक्त आहेत, म्हणजे फक्त 39 जागांची भरती झालेली आहे आणि 61 जागा मात्र इतर उमेदवारांना देण्याचा घाट या जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारमधनं काही अधिकाऱ्यांनी घातलेला आहे। याच्यासाठी नियमबाह्य पद्धतीनं अवर सचिवांच्या एका पत्राच्या आधारे चुकीच्या पद्धतीने ही भरती करण्याचा राबवण्याचा हा प्रकार सुरू आहे। त्याच्या विरोधात आम्ही 2 महिन्यापासून सातत्यानं पाठपुरावा करतोय। हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली, हायकोर्टच्या वतीनं राज्य सरकारला नोटीस दिली, समन्स बजावलं आणि 20 फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितले। 5 फेब्रुवारीला तारीख आहे कोर्टामध्ये जो न्याय व्हायचा आहे तो आम्हाला या अधिकाऱ्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, हे करणार नाहीत म्हणून आम्ही कोर्टात गेलो। तर कोर्टातल्या आदेशाच्या अगोदर ह्या लोकांनी ह्या जागा विकण्याचा घाट घातलेला आहे। खरंच जागा विकण्याचाच घाट घातलेला आहे। माजी सैनिक संघटित नाहीत असं त्यांना वाटलं आणि या जागेवर आपण इतरांना नेमणूक देऊ असा हा प्रकार आहे। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर माजी सैनिकांच्या सोबत इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आहे आणि आमच्या नोकऱ्या आम्हाला परत द्या, नाहीतर आमचं मेडल परत घ्या, अशा भूमिकेतनं आज आम्ही आलेलो आहे। आज हे आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। यापुढे आम्ही पावलोपावली हे आंदोलन वाढवत राहू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील माजी सैनिकाच्या आरक्षणाचा संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। ज्या जिल्हा परिषदेच्या सीईओने आगाऊपणा करून या जागांवर इतरांना नियुक्ती देण्याचा प्रकार केलेला आहे त्या सर्वांना आम्ही नावानिशी कोर्टात खेचू। धन्यवाद। मी BT पाटील, माजी सैनिक, कोल्हापूर जिल्हा। आज अतीव दुःखाने आमच्या वेदना आज मांडावेशा वाटतात। संपूर्ण देशाला लाजवणारं आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या घटना ह्या इथं घडत आहेत। आजपर्यंतच्या इतिहासात सैनिकांचा उत्साह वाढवण्याचं प्रत्येकाने काम केलं, पण या वेळेला आता महाराष्ट्रात असं घडतंय सैनिकांचा उत्साह, त्यांचा जोश कसा डिमोरलाइज करता येईल त्या पद्धतीने ते काम चाललेलं आहे। आणि सैनिकांच्या विरोधात हा रचलेला कट आपणच सांगा ह्याला काय म्हणू शकतोय। ह्याला खरोखरच राष्ट्रद्रोह म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे। कारण 2023ला ज्यावेळी भरती प्रक्रिया चालू झाली त्याच्यानंतरच्या प्रक्रियेनंतर 11 डिसेंबर 2024ला जे अवर सचिव सामान्य प्रशासन यांनी जे लेटर काढलं त्याच्यात माझ्या हक्काचा GR 16 एप्रिल 1981चा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला नाही आहे। ते परिपत्रक हे सांगतं जर त्यावेळेस माझा योग्य सैनिक त्या पदासाठी नाही मिळाला, 1 वर्ष त्यांनी वाट बघायची आहे, 1 वर्षानंतर सुद्धा पात्र माझा सैनिक नाही मिळाला तर राज्य केंद्रीय बोर्डाकडून सैनिक बोर्डाकडून त्यांनी ना हरकत दाखला घेऊनच मग त्या ज्या काही अनुशेष आहे तो दुसऱ्या वर्गाला वर्ग करण्याचा होता। पण तसं काहीही न करता खरोखरच म्हणजे माझ्या GRला किंवा माझा हक्कच यांनी उडवलेला आहे। 11 डिसेंबर नंतर लगेच 13 तारखेला माझ्या राज्य केंद्रीय बोर्डाने त्याचं उत्तर दिलेलं आहे। सरळ याच्यात मार्गदर्शक तत्वांचा उल्लंघन होत आहे, गांभीर्याने याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं हे लेटर त्यांनी दिलं। 14ला सुट्टी होती, 15ला सुट्टी होती, 16 तारखेला आम्ही विजय दिवस साजरा करत होतो बांगलादेशचा। त्याच दरम्यान कुठंही श्वास घ्यायला वेळ न देता त्याच दिवशी जिल्हाधिकारी साहेबांची मंजुरी घेऊन त्यांना भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची होती। माझ्या त्या राज्य केंद्रीय बोर्डाचा तो सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना उत्तरं देणं ते सुद्धा टाळलं। 16 तारखेला आम्ही इथं रितसर त्या दिवशी अर्जंटमध्ये येऊन प्रभारी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सांगितलं। 17 तारखेला लेखी निवेदन दिलं। 18 तारखेला परत काही प्रक्रिया थांबायला तयार नाही होती। 18 तारखेला रितसर परमिशन घेऊन 19 तारखेला CEO जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर आम्ही घोषणा देत त्यांना सुद्धा निवेदन केलं। हाच जोडून विनंती केली की माझ्या सैनिकांच्या बरोबर असा अन्याय करू नका। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या आरोग्य सेवक सगळ्यात वरच्या जागा आहेत, माझा सैनिक ह्या गेल्या 1.5 वर्षात 25 ऑगस्ट 2023 ते 11 डिसेंबर 2024 ह्या दरम्यान बरेच म्हणजे क्वालिफाईड सैनिक माझे रिटायर्ड झाले।
30 वर्ष त्यांच्याजवळ अनुभव आहे. तो नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करू शकतो, तो लॅब असिस्टंट म्हणून काम करू शकतो, फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतो. बॅटल कॅज्युलिटी इंडिपेंडेंटली हँडल करण्या इतका योग्य माझा सैनिक दुसऱ्या समाजात मिळणार नाही, अनुभवही मिळणार नाही, प्रामाणिकपणे काम करणारा त्याच्या एवढा योग्य उमेदवार मिळणार नाही. तरी पण त्याला कुठंतरी डावलून एक 20-25 वर्षाच्या मुलाला जर ती जागा दिली, 35 वर्ष तो माझी जागा अडवून ठेवणार. माझा सैनिक जो आलेला आहे, जो कमीत कमी वयाच्या 36 ते 45 वर्षात जो रिटायर झालेला आहे, त्याचवेळी त्याच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च वाढलेला असतो, विवाह खर्च वाढलेला असतो. त्याचं कुठंतरी पुनर्वसन राज्याने किंवा माझ्या केंद्र सरकारने घेण्याची विनंती केली होती, ग्वाही दिली होती. त्याच अनुषंगाने माझ्या सैनिकांचं पुनर्वसन होतं. त्या पुनर्वसनासाठीच हा 15% आरक्षण महाराष्ट्रात आहे. फक्त क आणि ड वर्गासाठी आहे. काही इतर राज्यात अ आणि ब वर्गासाठी सुद्धा आरक्षण आहे. पण ह्या हक्काच्या क आणि ड त्याच्यात सुद्धा माजी सैनिक उपलब्ध नाही आहे हे दाखवून जर दुसऱ्यांना हे जागा देत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही हो. माझा सैनिक -30 डिग्री सेल्सिअस ह्या इथून कल्पना करू शकत नाही. 50 डिग्रीच्या वरचं जे तापमान आहे थरच्या वाळवंटात किंवा आसामच्या जंगलातील दलदलीत जो जोग कधी आमच्या रक्तपिपासू जोग कधी शरीरात घुसतात त्याची सुद्धा म्हणजे तमा न बाळगता रात्रंदिवस त्यांनी नोकरी केलेली आहे, देशसेवा केलेली आहे, प्रामाणिकपणे केलेली आहे, पूर्ण निष्ठेने केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त अनेक युद्धजन परिस्थितीला तो सामना करत आला. कोण मृत्यूला हरवून तो इथं आलेला आहे हे म्हणायला खरोखरच अभिमान वाटतो. माझ्या या सैनिकांचं किंवा माझ्या या जिल्ह्याचं, माझ्या राज्याचं सौभाग्य आहे हे सैनिक जिवंतपणे आपल्या सर्व्हिसमधून आलेले आहेत. त्यांचा पुनर्वसन करण्याचं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरळ ती ही जबाबदारी नाकारण्यात येत आहे आणि आमच्या या हक्काच्या जागा दुसऱ्यांना प्रवर्ग करता येत आहेत. त्याच्यामुळे खूप अतीव दुःखाने आपल्या माध्यमासमोर सुद्धा हे कमीत कमी समाजाला सुद्धा कळू देत किंवा हे प्रशासन कोणत्या रीतीने आमच्यावर अन्याय करते हे आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच कळावी ही विनंती आहे. जर ह्याच्या वेळेसुद्धा आजसुद्धा जर आमचं हे मान्य नाही म्हणजे मान्य केलं तर खरोखरच मृत्यूला हरवून आम्हाला जे मेडल्स मिळालेले आहेत ते आम्ही खरोखरच कलेक्टर साहेबांना पुढच्या वेळी सादर करू. कारण ह्याच्या असल्या म्हणजे असं लाजीरवानं जीवन जगण्यात काही अर्थ नाही आहे. एवढं बोलून मी माझ्या इतर सहकार्यांना सांगतो, भारत माता की, भारत माता की, लेके रहेंगे अपना हक लेके रहेंगे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आंदोलनाप्रसंगी समीर खानोलकर, अशोक माळी, भगवान पाटील, विजय पाटील, अभिषेक कांगर, तानाजी खाडे यांच्यासह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.